त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूल येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवण पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचनमध्ये सडलेला भाजीपाला आणि अपुऱ्या भाजलेल्या पोळ्या वापरल्या जात असल्याचं उघड झालंय. आणि हे प्रकरण उघडकीस आलंय आमदार हिरामण खोसकर यांच्या अचानक भेटीनंतर. विशेष म्हणजे आमदार खोसकर भेट देणार हे 2 दिवसापासून संबंधितांना माहीत असूनही जेवण तयार करताना निष्काळजीपणा करण्यात आला. यावरून ठेकेदाराचा उद्दामपणा स्पष्ट होतोय. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचा संताप आमदार आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सकस जेवण मिळावं म्हणून सेंट्रल किचन ही संकल्पना अंमलात आणली गेली. हर्सूल येथील या किचनमधून परिसरातील शिरसगाव, मुरंबी, रायते, ठाणापाडा, बोरीपाडा, देवडोंगरा, खरपडी, आडगाव, भुवन, बाडगी यासह इतर शाळांमधील अंदाजे 2000 विद्यार्थ्यांना जेवण पुरवलं जातं. पण पाहणी दरम्यान या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी मागवलेला भाजीपाला सडलेला असल्याचं आमदारांच्या निदर्शनास आलंय. मोड आलेले आणि बऱ्याच दिवसांपूर्वीचे कांदे, बटाटे तसंच अर्ध्या कच्च्या किंवा जास्त जळालेल्या पोळ्या पाहून त्यांनी तेथील ठेकेदार आणि कामगारांना तीव्र शब्दात जाब विचारला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भारती भोये आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. संविधान न्यूज, नाशिक.